शालेय राज्यस्तरीय टार्गेट बॉल स्पर्धेत कोल्हापूर प्रथम। क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय टार्गेट बॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला। यामध्ये ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलच्या 17 वर्षाखालील मुलांचा संघ प्रथम क्रमांक तर 19 वर्षाखालील मुले संघ प्रथम, 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे। 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने या स्पर्धेमध्ये लातूर विरुद्ध खेळताना 0-12 गोल संख्येने विजय प्राप्त केला, तर मुंबई विरुद्ध 2-8 गोल संख्येने विजय प्राप्त केला, तर अंतिम सामना नाशिक संघाविरुद्ध खेळताना 3-11 गोल संख्येने कोल्हापूर संघ विजयी झाला। 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने मुंबई विरुद्ध सामन्यात 1-14 गोल संख्येने विजय संपादन केला, तर पुणे संघाविरुद्ध सामन्यामध्ये 0-9 विजय संपादन केला। अंतिम सामना नाशिक संघाविरुद्ध खेळत असताना 8-14 गोल संख्येने विजय प्राप्त करत कोल्हापूर संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने अमरावती संघाविरुद्ध 0-3 गोल संख्येने विजय प्राप्त केला। उपांत्य सामन्यात मुंबई संघाविरुद्ध खेळत असताना 2-0 गोल संख्येने पराभव स्वीकारावा लागला, तर पुणे संघाविरुद्ध खेळत असताना 0-1 गोल संख्येने विजय प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकावला। या स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर DS घुगरे, संस्थेचे सचिवा तथा मुख्याध्यापिका MD घुगरे, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक RB शिवई, AD खोंद्रे, प्रशासक SG जाधव, SA पाटील, SS गिरी गोसावी, जिमखाना प्रमुख NA गुप्पेकर, SS मदने, प्रशिक्षक प्रशांत भोसले, RK डोंबे यांचे मार्गदर्शन लाभले। स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिकचे क्रीडा अधिकारी महेश पाटील, सिम्बोसिस हायस्कूलचे व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष डॉक्टर CR पाटील, महाराष्ट्र राज्य टार्गेट बॉल असोसिएशन अध्यक्ष GK चव्हाण, महाराष्ट्र राज्य टार्गेट बॉल असोसिएशन सचिव उत्तम उघाडे, नाशिक जिल्हा सचिव BG पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले।